जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या भंडाऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा वार गुरुवार, तारीख काय रे? 30 जानेवारी. 32 नाही, थोडी जीप सरकली. आणि KGPLची आज फायनल आहे. आणि आपली शिवम ब्लास्टरची टीम, शिवम ब्लास्टर राहते टॉप 3 मध्ये गेलेली आहे. आम्ही सकाळी ब्लॉग बनवायला भेटला, गांगल झाली आम्हाला नाही दादा. इथं सगळ्या पोरांना आम्ही नाश्ता आणले. कलिंगड फ्रूट सगळं आता जेवणाची सोय झाली. अर्धे टीम आतमध्ये बसले, अर्धे टीम गेले कुठं काय माहिती. आम्ही त्यांचे आहेत वाढायला आहेत वेटर सेवेकरी करणारे जय सद्गुरू सेवेकरी. यादव लागू जबरदस्त उतरतो आता. सर घालतो ना टी शर्ट नाही, ट्राय घालतो. बॅटी गायब करतो आता इथल्या. दाखव बॅटी, दाखव दाखव ना, कशावर दाखवू म्हणून. सात बॅटी बिटी आता गायब होती. सफरचंद धरलं त्या गीत तिकडं कोणाला. मित्रांनो, आमच्या संघाचा बेस्ट ऑलराऊंडर तुमच्यासोबत आहे. तुम्ही पाहू शकता. बेस्ट ऑलराऊंडर. नाद केला, वाया नाही केला. उत्कृष्ट अशी बॉलिंग बॅटिंग. आता नंतर ते बघू शकता पाण्यामध्ये पोरं आलेले आहेत. गाडी आपली. तर आता आपल्या समोर शिवम ब्लास्टर जे ऑलराऊंडर उत्कृष्ट असेल दुसरे सामन्याला भेटलेले जाणार. आणि कसं वाटतं तुम्हाला सामन्याला भेटला तर? आपलं काही आपण मारतो डायरेक्ट मारतो, आपण बघत नाही. आपला आला तर बॉल मारतो. तुम्हाला शिवम ब्लास्टर टीम कशी वाटते? एक नंबर टीम. सपोर्टर भरपूर सपोर्टर आहे. काय टेन्शन आपले सपोर्टर काय नाही विचारा सगळं खूप स्ट्रॉंग होतं. सगळं माइंड पण सगळं आपल्याला काय नाही. आमच्या ओनरने काहीच कमी दिलं नाही आम्हाला. आता आम्ही घेत नाही आता एवढं सिरीजला तुमचा कसं वाटतं? 40 पॉईंट पडत आपण अजून एक मॅच केला. अजून 20 पॉईंट तर आपल्याला पॉईंट तोडणार. कसा राहील तुमचा? माझी पहिली KGPL आहे माझी. आणि किती सेकंड सामना माझी. सेकंड सामना भेटलेले आहे. सपोर्ट बघू शकतो. झोपला बिपला प्लेअर मारला काम नंतर. आणि काल तुम्ही पुन्हा किती मारले? काल त्यांनी एकावर 5-6 आणि एक चौका नशिबाचा मिळाला तो. नाही आपला मामा होता. मामाने आमच्या प्लेअरला मारला. तो प्लेअर मला काय प्रकार बदला घेईल. माझ्या डोक्यात तेच होता, आता बदला घ्यायचा म्हणजे बदला घ्यायचा. आता मामाच होता. पावर काय तुमचा खाना आपलं बहिरले बेकार आहे. आपलं खाणं विचित्र आहे. आपल्या पूर्ण घरात विसरी आणि रोजचे का बैलासारखी ताकद येते. आपल्या येणाऱ्या पिढीला एकच सांगे, गर्व करू नका. आपला खेळ दाखवा. 100% पुढे जाते. 100% पुढे जाते. धन्यवाद. चालेल. आपले निलो आलेला आहे तिथे. आपण आलेलो आहे शिवम ब्लास्टर. तुम्ही एक बॉल सारा म्हणून कसं वाटतो? एकदम मला मारावरच बर्थडे. तुम्हाला आता आपण ओनरच्या आलो एक बॅट मागत बसलाय. मारला. जाम भीती घातली होती. काय करू, त्यांनी जीवनजीव आणला जरा. इतका मारला जरा बरा वाटला. सगळी आमच्या रायते गावची सगळी पोरा खुश झाली ना जाम. आणि आमच्या वड्या बालूंनी वडा पण पाठवलं सगळ्या पोरांना. त्याबद्दल त्याचं पण धन्यवाद. माझा मित्र रुपेश बासरे यांनी चॅलेंज केलता का उद्या तुमची टीम हरवणार आहे आम्ही. आम्हाला अजून आनंद झालेला आहे.
संध्याकाळी त्याला पार्टी देऊ आम्ही. आयकॉनचं यावर्षी लगीन करायचंय. त्याच्यामुळे त्याला पोरबीर बघा तुमच्या ब्लॉग मध्ये कोण असा आणि त्याला गाडी भेटणार आहे त्याच्यामुळे त्याला पोर द्यायला काय हरकत नाही कोणी. टेन्शन नाही. हा देवीला पण थोडासा खर्च करायला लागेल. बाकी सगळं ठीक आहे त्याचा करू आपण. आणि आपण खास करून जीवनला मागवलेले वसंतवरून त्यांची कामगिरी अतिशय उत्तम आहे. मागच्या मॅच मध्ये भाऊनी खतरनाक कॅच घेतली. आवडली सर्वांना आपला उत्कृष्ट बॉलर आहे छोटासा आता मीरा रॉयल टीम जी आहे ती आपल्या शिवम क्लस्टरला सहकार्य करणारे सपोर्ट करणारे सगळे टी-शर्ट बदलून दादा आणि सुशील दादा यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. ते आताच थकून आलेले आहेत. 1-2 रिवो त्यांना द्या प्यायला नंतर जेवायला आणायला जायचे लगेच. कॅप्टन आयकॉन इथे बसलेले आहेत आराम करतात. एक असा यॉर्कर काय पडले तुमची खतरनाक प्रत्येक बॉल यॉर्कर जबरदस्त परत पडतो. जाऊ दे हारलं झाला तू झाला. आयकॉनने सुद्धा चांगली पार पाडली. जेवण आणलेलं आहे मस्त कडकमध्ये मस्त. आता अखेर जेवण दाबून जेवतील आलं सगळी नसलेली आहेत. वरण भात वांगा बटाटा काय जातं सगळी जेवायला बसलेले आहेत. वांगा बटाटा वरण भात तुमचा आयकॉन मॅनेजर इथं पापड गिरा आलेले आहे फर्स्ट फिल्डिंग आहे. फिल्डिंग आहे टीम गेलेली आहे. आगोवाल्याची लागलेली आहे. गँग बसले इथं. मास्टर माइंड इथं उभे आहेत. बाकी काय मास्टर माइंडचं आम्हाला माहित नाही. घेतला जाऊया मैदानामध्ये बक्षीस घेत असतात. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मानवली गावचे उद्योजक समाजसेवक हा गाव संघाला पहिला हादरा बसलेला आहे. यावेळेला ग्राउंड केलाय ऋषीच्या डोक्यावर मस्त बॅटचा फ्लो. विसरला वाटतं गाडी वापरलाय फुलचाच वापरलाय. दुसरा झेल आता साधारण टिकलाय. यस 2 लगोपाचे गोलंदाज जयेश कडून इथे प्राप्त झाले. तर जयेश आता सामना करण्यासाठी भाग पडला. मस्त पद्धतीने वापरतायत. होऊन देते जागा त्या ठिकाणी मिस फिल्डिंग केली आणि धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं बॅट्समनने. साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि सुस्वागतम शुभ स्वागतम आता स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे
A1 जोडी गेलेली आपल्या मैदानात. स्वागत करते. थँक्यू सो मच. आता आपण वळूया सागर शेठ भोईर जे बरपगावचे छकडेवाले आहेत त्यांना देखील विनंती आहे गोलंदाजी बॅकवर. त्यावेळेस कट करत असताना VPS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलमध्ये स्ट्राईक केलाय. बॉलला पाठवून दिले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर गेलाय चौकार आणि पहिल्या षटकात गोलंदाजी बॅकवर. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. विराटला बीट करून बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची अशी बॅट डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले. त्यानंतर फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाली जाईल. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. मिस्टेक झाली आहे. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अवफलकावरती 43 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 22 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. उर्वरित चेंडू 16 चेंडू आणि 22 धावा. उर्वरित चेंडू 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असं सगळीकडे पाहायला मिळेल. त्यामुळे चेंडू हवेमध्ये असेल. मला वाटते पडेल. नोमॅन्स लँड मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला झाला. अशा रीतीने दुसरा अस्तंग आपल्याला मिळालेला आहे. शिवम लास्ट हार्दिक अभिनंदन. देवीदास शेठ हार्दिक अभिनंदन संपूर्ण संघाला देऊया. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत साई रायझिंग सर दहागाव संघाला जो डिफेंडिंग चॅम्पियन होता. दोन्ही संघांना संजय शेठ शिलार सरांना देखील विनंती असेल आपण देखील जॉईंट व्हायचं. जगदीश दत्त रायकर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील जॉईंट व्हा. आता ही आहे ना आता ही रायतले डायरेक्ट रायतला ही आहे ना ही गाईल कुठे वावेघरला जायला आणि हिच्यातली एकात तरी रायतल मला तर वाटतंय सायकल. संघ इन ऍक्शनमध्ये पाहायला मिळतो. संघटनेचे विद्यमान सल्लागार म्हणून आणि दुसरीकडे सर्वांचे लाडके समाजसेवक काहीच गोळा खायला आलेले.